साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणानं आता नवं वळण घेतलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या कारवाईनंतर आता 5 दिवसांनी पोलिसांचं आणखी एक पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्यांनी आणखी काही मुद्देमाल जप्त केलाय. पीआय बोधे यांनी ही कारवाई केली आहे. या तपासात 40 लिटरचा लिक्विड केमिकलनं भरलेला कॅन आणि 2 मोठ्या पिशव्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. याआधी झालेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 115 कोटींचा मुद्देमाल जप्त केलेला होता. त्यात आता 5 दिवसांनंतर झालेल्या कारवाईत आणखी मुद्देमाल हाती लागल्यानं या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्पॉट व्हिजिट आमचं कसं आहे की जिथं अशा मोठ्या केसेस होतात तिथं आम्ही स्पॉट व्हिजिट देत असतो वरिष्ठांच्या आदेशाने की बाबा अशा ठिकाणी पण ते एवढं मोठं चालू शकतं म्हणजे कोणी असं विचार नाही करू शकत की इथं तो प्रोजेक्ट उभा करू शकतात अशा जंगलाच्या ठिकाणी. आणि ह्या कशा प्रकारे होतो काय होतो आजूबाजूला कशी परिस्थिती असते आम्हाला ते व्हिजिट वरिष्ठांच्या आदेशाने करतो आम्ही. शनिवारी पहाटे 13 तारखेला ही घटना उघडकीस आली. आज इथं तुम्हाला काही मुद्देमाल सापडला असं तुम्ही सांगताय, तर तुम्हाला काय काय सापडलं या ठिकाणी? कॅन आहे आणि त्यांचा ट्रे वगैरे आहे. हां, आता ते काही पिशवी आहे तिथं त्या आम्ही तिथं पोलीस स्टेशनला जमा करतो. हो, पण त्या पिशव्यांमध्ये काही साहित्य दिसतंय ना? काही सांगू शकत नाही त्या पिशव्यामध्ये काय आहे. नाही, पण तुम्हाला जड वाटतात का ते पिशव्या? हां, आहे तसंच परिस्थिती देऊन टाकणार आम्ही. बरं. किती पिशव्या सापडल्या साहेब तुम्हाला? 2 आहेत. 2 पिशव्या आहेत. साधारणतः किती किलो वजन असेल अंदाजे? काय आता अर्धा किलो 1 किलो असू शकतो. बरं. आणि कॅन जे सापडलेले त्याच्यात द्रव्य वगैरे काय आहे का? केमिकल लिक्विड सारखं आहे का? साधारणतः किती लिटरचं कॅन असावं ते मोठं कॅन नव्हतं काय ते 5 लिटरचं असू शकतं ना मोठं कॅन येते. नाही, ते तर 40 लिटरचं कॅन वाटते सर. त्याचं अर्धा दिसतंय ते 40 लिटरचं जे कॅन आहे त्यातलं अर्ध म्हणजे साधारणतः 20 लिटर त्याच्यामध्ये द्रव्य तुम्हाला सापडले या ठिकाणी दिसून येत आहे ते. हां, म्हणजे आजच सापडलं ना तुम्हाला? हां, तारीख आहे 17, म्हणजे 5 दिवसानंतर देखील इथं तुम्हाला मुद्देमाल सापडला. तो आता मुद्देमाल कशासाठी वापरतात त्या माहीत नाही कल्पना. हां, परंतु आता तो त्या केमिकल विषयी मला काही सांगू शकत नाहीये. बरं बरं. पण आता ते पोलिसांना आपलेच आता भाऊबंदी त्यांना सांगावं लागेल. नाही, मुंबईची टीम येऊन गेली सर इथं. त्यानंतर साताऱ्याची जावलीतली लोकलची टीम ते देखील या ठिकाणी येऊन गेली. त्यांना सापडलेलं नाही इथं काही देखील. पण तुम्ही आज 5 दिवसानंतर पुण्यावरून आला. संडासच्या मागं ठेवले होते त्यांनी. बर, संडासच्या मागं लपवून ठेवलं होतं. पण नाही म्हणजे ठेवलं असेल त्यांनी. आता बरेच मला वाटतं ते पाऊस कुजलेल्या अवस्थेत आहेत सध्या ते. बर बर. आता आम्ही जाऊन ते महाडा पोलीस स्टेशनला जमा करून देतो. बर. असं आहे ते ताब्यात घेऊन. आपलं नाव सर? मी पीआय बोधे. कुठून आला आपण सर? सातारा आपल्या पुणा. हां, नाही, तुम्ही सांगितलं ना कुठल्या तरी डिपार्टमेंटला काम कर. अँटी नार्कोटिक टास्क फोर्सला. ओके, थँक्यू.